नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत. तुम्हाला जर संध्याकाळच्या जेवणाचा कंटाळा आला आहे आणि काहीतरी छान असं पोटभरीचं खायचं आहे तर अशा या चकोल्या किंवा वरणफळं तुम्ही पण नक्की बनवून खा. छान असा पोटभरीचा असा पदार्थ आहे. रेसिपी बनवायला एकदम साधी, सोपी आणि सिंपल आहे. अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि मसाल्यांमध्ये मस्त असा हा पोटभरीचा असा पदार्थ आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी. ही डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आता हे जे पाणी आहे ते वरचं मी काढून परत एकदा डाळ एका स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. नंतर ही डाळ एका कुकरमध्ये टाकून देणार आहे. डाळ शिजण्यापुरतं पाणी आणि थोडीशी हळद टाकून ही डाळ आपण वरणाला शिजवतो तशी शिजवून घेणार आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे घातलेला आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे. चपात्याचं जसं पीठ असतं तसं हे पीठ आपण मळून घेणार आहोत. थोडंसं अगदी किंचित घट्ट मळायचं आहे कारण आपण याच्या चकोल्या बनवणार आहोत, म्हणजे त्या व्यवस्थित आपल्याला लाटता पण येतात आणि व्यवस्थित अशा पटकन निघल्या देखील जातात कट केल्यानंतर. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे घट्टसर थोडासा असा हा गोळा मी तयार करून घेतलेला आहे. आता हे पीठ आपण भिजण्यासाठी 10 मिनिटं साईडला ठेवून देऊया. आता इथे डाळ शिजलेली आहे. जशी आपण वरणाला डाळ शिजवतो तशीच ही डाळ मी इथे शिजवून घेतलेली आहे. डाळ थोडीशी पेटवून घ्यायची आहे. नंतर साईडला मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल हलकंसं गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर हिंग, हिरवी मिरची आणि असा ठेचून घेतलेला मोठा लसूण घालून घेणार आहोत. थोडा कढीपत्ता घालणार आहोत. वरणाला जशी फोडणी देतो तशीच आपण इथे फोडणी देणार आहोत. हे सर्व आपण 1 ते 2 मिनिटं छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे सोनेरी कलर येईपर्यंत. माझ्याकडून जिरं राहिलेलं होतं. इथे मी 1 चमचा जिरे पण घातलेला आहे. जिरं देखील आपण छान असं तेलावर फुलून द्यायचं आहे. आता इथे लसूण वगैरे छान भाजल्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर मी इथे घालून घेणार आहे. मिरची पावडर घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. शिजून घेतलेली जी डाळ आहे ती डाळ ही घालून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे कारण आपण याच्यामध्ये फळं शिजवणार आहोत. जसं वरण असतं त्याचप्रमाणे आपण हे इथं करून घेतलेलं आहे. फक्त इथं मी लाल मिरचीचा वापर केलेला आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्या वरणाला आपण छान अशी उकळी काढून घेणार आहोत. एकदा वर खाली अशी छान अशी ही डाळ आपण ढवळून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता वरणाला आपल्या उकळी यायला लागलेली आहे. आता जे पीठ भिजवून घेतलेलं आहे ते थोडंसं हाताने मऊसर असं करून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं मऊ करून घेतल्यानंतर याच्यामधून एक गोळा काढून घ्यायचा आहे. चपातीच्या आकारा एवढाच गोळा काढून घ्यायचा आहे. ह्या गोळ्याला गोल शेप देऊन आता आपण लाटून घेणार आहोत. आता लाटताना घडी वगैरे काही करायची नाही, सरळ एकदम गोल अशी गरगरीत ही लाटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे घडी न करता ही चपाती आपण लाटून घेणार आहोत. लाटताना थोडीशी पातळच लाटायची आहे, अगदी जाडही ठेवायची नाही. तर इथे अशा प्रकारे मी चपाती ही लाटून घेतलेली आहे. आता एखाद्या कटरच्या साहाय्याने आपण ह्याला कट देऊन घेणार आहोत. तर इथे मी अशा प्रकारे कट देत आहे, म्हणजे आपली जी शंकरपाळी असते त्याच्यापेक्षा थोडंसं मोठ्या शेपमध्ये हे मी कट देऊन घेत आहे, म्हणजे आपल्याला ते खायला देखील सोपं पडतं. अशा प्रकारे चौकोनी शेपमध्ये इथे मी कट दिलेले आहेत. आता हे कट दिलेले असे एकावर एक ठेवून सर्व आपण काढून घेणार आहोत. हे डाळीमध्ये टाकल्यानंतर चिटकत नाही. जरी एकावर एक जरी असे घेतले तरी डाळीमध्ये टाकल्यानंतर ते सुट्टे होतात. आता इथे डाळीला उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये ही फळं आपण टाकून देणार आहोत. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. आता बाकीची राहिलेली फळं देखील मी त्या वरणामध्ये टाकून घेते. एक एक टाकायला खूप वेळ लागतो, त्यामुळे असे एकावर एक ठेवून पटापटा टाकायची, म्हणजे ती वरणामध्ये सुटी होतात. आता हे आपण एकदा व्यवस्थित असं ढवळून घेऊया आणि बाकीची जी राहिलेली वरणफळं आहेत ते देखील मी लाटून या डाळीमध्ये टाकून देते. तर इथे तुम्ही पाहू शकताय मी सर्व वरणफळं लाटून या डाळीमध्ये टाकून दिलेली आहेत.
मस्त एक 5 ते 7 मिनिटं मीडियम गॅसवर ही वरणफळं छान अशी आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता आपली वरणफळं छान अशी 5 ते 7 मिनिटं मी शिजवून घेतलेली आहेत. छान असं टेक्स्चर देखील आपल्या ह्या वरणफळांना आलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आवडत असेल तर तुपाची धार देखील वरून सोडायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली वरणफळं बनलेली आहेत. एकदम वेगळी आणि सुटसुटीत अशी झालेली आहेत. संध्याकाळच्या जेवणासाठी जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर असं हे पोटभरचा मस्त अशी रेसिपी आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा.